नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। सर्वप्रथमतः या पिंडाला ज्या मातेनं 9 महिने गर्भामध्ये ठेवलं, माझं लालन पालन पित्याने केलं आणि माझ्या पायावर उभारण्यासाठी मला सक्षम बनवलं, त्या मात्या पित्यांना पहिल्यांदा मी त्रिवार अभिवंदन करतोय। ज्या गुरुनी मला या खुर्चीत बसून तुम्हा सगळ्यांना धमदेशना देण्याच्या लायक बनवलं, असे माझे भंते ज्ञानज्योती, दिव्यनाग भंते, महाथेरो भंते प्रज्ञाबोधीजी, सागरजी, या सगळ्यांना मी त्रिवार अभिवंदन करतो आणि मी माझ्या देशनेला सुरुवात करीत आहे। आज खरं तर माझ्या डोक्यामध्ये 3 ते 4 विषय चालू आहेत, कारण मी ज्या वेळेला इथं पत्रिका घेऊन आलो त्यावेळेला अभंगरावना मी 2 वचन दिली होती की तुम्हाला प्रायमरी म्हणजेच KGचं सारं शिक्षण इथं दिलं जाईल। दुसरं त्यांना वचन दिलं होतं वर्षवासानिमित्त सारे नियम तुम्हाला समजून दिले जातील। पण वेळ अशी आहे आजची की मला दोन्ही प्रवचनं आज करता येत नाहीत। म्हणजेच तुम्हाला जे प्रायमरीची जी वंदना शिकायची आहे त्यासाठीचे जे छोटे मोठे नियम आहेत तेही आज मला तुम्हाला सांगता येणार नाहीत, आणि वर्षवासाचे शब्द मात्र शेवटच्या प्रवचनाच्या शेवटी एक 2 ते 3 मिनिटामध्ये वर्षवास कसा साजरा करावा या संदर्भातल्या सूचना मात्र तुम्हाला नक्की ऐकायला मिळतील। पण महत्त्वाचं हे प्रवचन आत्ताच महातेरोनी सांगितल्याप्रमाणे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे। यासाठी इथं अतिशय महत्त्वाचं प्रवचन होणार आहे। हे प्रवचन आज बोधिसत्व या विषयावर होणार आहे, कारण बोधिसत्वाचा विषय शक्यतो कोणी घेत नाही आहे। यापूर्वी या त्रिभुवनामध्ये 28 बुद्ध झालेले आहेत सम्यक संबुद्धासह, आणि प्रत्येक बुद्धाला पहिल्यांदा बोधिसत्व बनावं लागतं, आणि जोपर्यंत बोधिसत्व संकल्प करत नाहीत तोपर्यंत त्यांच्या साऱ्या पारमिता पूर्ण होऊन ते बुद्ध बनू शकत नाहीत। म्हणजेच बुद्ध बनण्याच्या अगोदरची जी पायरी आहे ती बोधिसत्वाची आहे। आपण पाहतो आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 नागपूरच्या नागभूमीवर चंद्रमणीच्या हस्ते आपल्याला बोधिसत्वांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे, आणि तेव्हापासून आपण जवळजवळ 64 वर्ष पूर्ण झाले आणि 65 वर्षामध्ये आपण पदार्पण केलं आहे, आणि 65 वर्ष झालं आपण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व म्हणतो। पण आमच्यापैकी जवळजवळ 80 ते 85% लोकांना बाबासाहेबांना बोधिसत्व ही पदवी केव्हा, कुठं आणि कुणी दिली याचं अजिबात माहिती नाही आहे। एवढंच कशाला, या क्षणाला आत्ताच्या असलेल्या क्षणापर्यंत एकही पुस्तक बाजारात उपलब्ध नाही। त्यामुळं हे प्रवचन पत्रलेखन हा बाबासाहेबांचा एक खंड आहे। हा 1990 मध्ये
प्रकाशित झाला होता। त्या खंडाला या कंजूस महाराष्ट्र शासनाने काही मोजक्याच प्रसारण केल्या शासनातर्फे। फोटोजिंक मुद्रणालय नावाचं एक आपलं मुद्रणालय आहे शासनाचं, त्यांनी खूप मोजक्या प्रती बाजारात आणल्या, म्हणजेच 1000 माणसामध्ये एकाला सुद्धा ती प्रत मिळाली नाही आहे। त्याचं नाव आहे पत्रलेखन। बाबासाहेबांनी ज्यांना ज्यांना पत्र पाठवली त्याचा एक संग्रह केलेला आहे। त्या ग्रंथाचं नाव आहे पत्रलेखन संग्रह। याच्यावरच या बोधिसत्वाचा साराचा सारा अर्थ दडलेला आहे। बाबासाहेब 1954ला मजूर मंत्री होते। दिल्लीला 26 अली कोठी नंबर 26 अली रोडला ते राहायला होते। त्यावेळेला एक घटना घडली। काय घटना घडली? बाबासाहेबांना एक अंतर्देशी पत्र आलं। त्या पत्र आमच्याच महाराष्ट्रातल्या अरहंत असलेल्या रेवत नावाच्या बंतीने ते पत्र पाठवलं होतं। कुणी पाठवलं होतं? अरहंत असलेल्या रेवत नावाच्या बंतींनी। त्या पत्रातला मजकूर काय होता माहिती आहे का? बाबासाहेब, आम्ही 6वी संगायन सभा भरवीत आहोत। कोणती? 6वी संगायन सभा भरवीत आहोत। तर या 6व्या संगायन सभेचं तुम्ही अध्यक्षपद स्वीकार करावं अशी आमच्या सर्व भिक्षू संघांची विनंती आहे। बाबासाहेबांनी लगेचच 2 ओळीचंच फक्त उत्तर त्याला लिहिलं। त्या उत्तरामध्ये काय लिहिलं जरा नीट ऐका। बाबासाहेब म्हणतात, मी थोडाफार बुद्ध धम्माचा अभ्यास केला आहे। ज्यांनी 3 मजली 60,000पेक्षा जास्त बुद्धाचे ग्रंथ वाचून सुद्धा बाबासाहेब काय म्हणतात, मी थोडाफार बुद्ध धम्माचा अभ्यास केला आहे। मी गोट्या इतक्या सुद्धा पाण्यात नाही आहे, पण मला बुद्ध धम्माबद्दल माहिती आहे। श्रामणेर बंतेच्या शेजारी बसू शकत नाहीत, बंतेजी थेरोच्या शेजारी बसू शकत नाहीत, थेरो महाशेर थेरोच्या शेजारी बसू शकत नाहीत, महाथेरो संगनायकाच्या शेजारी बसू शकत नाहीत। मी तर एक सामान्य उपासक आहे, माझी तर अजून बौद्ध धम्माची दीक्षाही झालेली नाही आहे, मग मी तुमचा अध्यक्ष कसा होऊ शकतो? प्रश्नचिन्ह टाकल्याने बाबासाहेबांनी पत्र टाकून दिलं। ते पत्र रेवत बंतेंच्या हातामध्ये पडलं। रेवत बंतेंनी पुन्हा त्याला उत्तर दिलं। ते म्हणाले, बाबासाहेब, ही सामान्य जनता ज्यांचे विकार नष्ट झालेले नाहीत, हे बोधिसत्वाला केव्हाच ओळखू शकत नाहीत। आम्ही अरहंत झालेले सारे भिक्षू तुम्हाला ओळखू शकतोय, म्हणून तुम्हाला या संगायन सभेचं अध्यक्षाचं निमंत्रण पाठवलेलं आहे। बाबासाहेबांनी पुन्हा त्याचं उत्तर लिहिलं। अतिशय गंभीर उत्तर होतं ते। बाबासाहेब म्हणतात, भिक्षू संघ विनंती करण्या एवढा मी मोठा नाही आहे। भिक्षू संघाने मला विनंती करावी एवढा मी मोठा नाही आहे। तुमच्या विनंतीला सन्मान म्हणून मी तुमच्या कार्यक्रमाला येतो, पण माझ्या काही अटी आहेत। अट नंबर 1, मी श्रोते वर्गाच्या खुर्चीमध्ये बसेन। अट नंबर 2, मी अध्यक्ष भाषण करणार नाही, अध्यक्षपद स्वीकारणार नाही, भाषण नाही म्हटले, अध्यक्षपद स्वीकार करणार नाही। आणि अट नंबर 3, मी तुमच्या अरहंत असलेल्या संगायन सभेचा अध्यक्षाच्या खुर्चीला खुर्ची लावून बसणार नाही। पत्र पाठवलं गेलं। पत्र पुन्हा रेवत बंतेच्या हातात, कारण रेवत बंते त्याचे कमांडिंग होते। रेवत बंतेंनी पुन्हा एक पत्र पाठवलं त्यांना। त्या पत्रामध्ये काय लिहिलं होतं माहिती आहे का? बाबासाहेब, तुम्ही हो म्हणालात हेच आमच्यासाठी खूप मोठं आहे। तुम्ही हो म्हणालात हेच आमच्यासाठी खूप आहे। तुम्ही काही करा, पण आमच्या या संगायन सभाला हजेरी राहा। तुम्हाला माहिती आहे का,
आपल्या या देशामध्ये जम्बूद्वीपामध्ये 6च संगायन सभा झाल्या आणि त्याचे शेवटचे साक्षीदार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यानंतर पुन्हा एकही संगायन सभा झाली नाही. पहिली संगायन सभा ही राजगिरीला काश्यप यांच्या नेतृत्वाखाली सोनगुफी या पहाडाखाली सोनगुफेमध्ये झाली होती. त्यालाच पंचपहाड असं सुद्धा आता म्हणतात. त्यानंतरच्या अशाच सगळ्या ठिकाणी श्रीलंकेला बर्मादेशात अशा अनेक ठिकाणी 5 सभा झाल्या होत्या आणि ही 6वी संगायन सभा होती. बाबासाहेब आत्याच्या असलेल्या माईसाहेबांना घेऊन त्या कार्यक्रमाला गेले. एकूण 6 दिवस संगायन सभा चालली होती. बाबासाहेब शेवटचे 3 दिवस गेले. कार्यक्रम संपला. संध्याकाळच्या 4:30 ते 5 वाजता या कार्यक्रमाचं समारोपन होणार होतं आणि अचानक रेवत बनते उठले आणि त्यांनी बाबासाहेबांच्या हातामध्ये माईक दिला आणि सांगितलं, बाबासाहेब, या संगायन सभेच्या समारोपचं अध्यक्ष भाषण आपण करावं. बाबासाहेब हडबडून गेले ना. ते म्हणाले, मी तुम्हाला कळवलं होतं ना. हळू आवाजात म्हणायला लागले की मी अध्यक्षपद स्वीकार करणार नाही आहे किंवा अध्यक्षाचं भाषण करणार नाही वगैरे वगैरे. त्यावेळेला सर्व अर्हंतांचा आवाज आला, बाबासाहेब, तुम्ही समारोपाचं भाषण करावं. आणि त्या समारोपच्या कार्यक्रमाला भाषणाला सुरुवात झाली. बाबासाहेबांनी हातामध्ये डायसवर गेले आणि त्यांच्या मुखातून पहिला शब्द निघाला. जरा नीट ऐकायचा तो पहिला शब्द. आजपासून 2 वर्षांनी मी माझ्या सहकार्यासह महाराष्ट्राच्या भूमीमध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहे. हे शब्द संपायचं होतं. त्याच वेळेला रेवत बनते उठून उभा राहिले आणि बाबासाहेबांकडे बोट केलं, म्हटलं, हेच ते बोधिसत्व. आणि सर्वाच्या सर्व 500 अर्हंतांनी सर्वांनी साधुकार केला. साधू म्हणा, साधू साधू साधू. आजपर्यंत ही गोष्ट कोणत्या कारणाने बाहेर पडली नाही मला माहीत नाही आहे. अनेकांनी मनगणन कथा आपल्या पुस्तकामध्ये छापलेल्या आहेत, पण सत्यकथा रेवत नावाच्या रेवत बनते होते तर कुठले माहीत आहे का? आज आपण कुणालाच माहीत नाही. यवतमाळ जिल्ह्यातले, महाराष्ट्रातले होते ते आणि अर्हंत होते त्या संगायन सभेमधले. विशेष म्हणजे त्या सर्या कार्याची सूत्र त्यांच्याकडे होती. असा एवढा मोठा इतिहास सुद्धा आमच्यापासून लपवून ठेवलेला आहे. बाबासाहेबांना त्याच संगायन सभेमध्ये एक संगमरवरी मूर्ती भेट दान देण्यात आली. बाबासाहेब तो कार्यक्रम 26 नोव्हेंबर 1954ला झालेला आहे. त्याची तारीख किती आहे? 26 नोव्हेंबर 1954. त्यानंतर बाबासाहेबांनी ती मूर्ती घेतली आणि बाबासाहेब कित्येक दिवस मुंबईला आलेच नव्हते, कारण मजूर मंत्री असल्यामुळं ते बरेच दिवस दिल्लीला राहिले होते. आणि त्यांनी ती मूर्ती घेऊन डायरेक्ट दादर गाठलं. त्यांनी दादर गाठलं आणि बाबासाहेब आले हे केवळ एक दोघाला समजलं. अर्ध्या तासाच्या आत 60 कार्यकर्ते राजगृहावर जमले. अर्ध्या तासाच्या आत यांनी त्याला सांगून त्याला, त्यांनी सांगून त्याला सांगून बाबासाहेबांनी वाटलं मी तर कुणाला निरोप पाठवला नव्हता, एवढे 60 कार्यकर्ते कसे काय लगेच जमले.
बाबासाहेबांनी तिथं ती मूर्ती राजगृहाच्या टेबलावर ठेवली। त्यावेळेला ती पांढऱ्या स्वच्छ कपड्यामध्ये बांधलेली होती। त्यात दादरच्या जवळ असलेलं एक स्टेशन आहे, तिथं लोखंडे नावाचा रेल्वेमध्ये पोर्टरचं काम करणारा व्यक्ती, तो बाबासाहेबांचा बॉडीगार्ड होता। तो लोखंडे उठून उभा राहिला आणि बाबासाहेबाला म्हणाला, बाबासाहेब, आपल्याकडे एवढे 33 कोट देव असताना हा नवा देव कुठून आणला तुम्ही? बाबासाहेब थोडेसे हसले। बाबासाहेब म्हणाले, नाही रे, हा काय नवा देव वगैरे नाही आहे आणि ईश्वर तर मुळीच नाही आहे। हा आपल्या या देशातला भूमिपुत्र आहे। हा आपल्या देशातला भूमिपुत्र आहे। याचं सिद्धार्थ गौतम असं नाव आहे आणि यांनी दुःखमुक्तीचा शोध लावलेला आहे। साऱ्या मानव जातीला दुःखातून मुक्त करण्याचा शोध या महामानवांना, याचं नाव सिद्धार्थ तथागत गौतम बुद्ध आहे। बाबासाहेबांनी अशा पद्धतीनं त्या मूर्तीची ओळख करून दिली आणि बाबासाहेबांनी म्हटलं, बसा बसा। आणि बाबासाहेबांनी एक प्रश्न विचारला सगळ्यांना। काय प्रश्न विचारला? आपल्याला ही मूर्ती कुठं बसवायची? कार्यकर्त्यांचं मन जाणून घ्यायचं होतं बाबासाहेबांना। त्यावेळेला एक कार्यकर्ता डी बाविस्कर त्याचं नाव, तो उठून उभा राहिला आणि तो म्हणाला, ही मूर्ती आपण बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसमध्ये गोकुळ माधवराव पास्ता रोडला जी बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस आहे तिथं ही मूर्ती बसवूया, कारण डी बाविस्कर त्याचे संचालक होते। दुसरा एक व्यक्ती उभा राहिला, खोब्रागडे, ते म्हणाले, नाही, सिद्धार्थ कॉलेज जे आहे वडाळ्याला, त्या सिद्धार्थ वडाळ्या कॉलेजच्या ऑफिसमध्ये आपण ही मूर्ती बसवूया। त्यावेळेला औरंगाबादचे रेगे साहेब होते। रेगे साहेब म्हणाले, नाही, ही मूर्ती आपल्याला मिलिंद नागसेन मिलिंद महाविद्यालयामध्ये बसवायची। काही कर्नाटकमधले लोक आलेले होते, ते म्हणाले आमच्याकडे बसवायची आहे। काही पंढरपूरला गाडगे बाबांचं बोर्डिंग होतं पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं, तिथले काही कार्यकर्ते आलेले होते, ते म्हणाले नाही, ही मूर्ती आपल्याला तिथं बसवायची आहे। अनेकांनी आपली मतं व्यक्त केली। बाबासाहेब म्हटले, ठीक आहे, आपण ही मूर्ती उद्या कुठं बसवायची ते मी उद्या तुम्हाला सांगतो, तुमच्या हातून निर्णय होत नाही आहे। आणि बाबासाहेबांनी रात्रभर म्हणजेच रात्रीच्या 12 वाजेपर्यंत चिंतन मनन केलं आणि ती मूर्ती कुठं बसवायचं ते ठरवून टाकलं मनामध्ये। आणि रात्रीच्या 12 वाजल्यापासून ते जे जागे होते ते पहाटेच्या 3 वाजेपर्यंत जागेच होते। 3 वाजताच आंघोळ केली बाबासाहेबांनी। 3:30ला खाली आले, कारण बाबासाहेब नेहमी 3ऱ्या मजल्यावर राहायचे आणि ऑफिस खालच्या राजगृहामध्ये 1ल्या मजल्यावर होतं। बाबासाहेब कधीच खाली येत नव्हते, कायम ग्रंथालयात बसून असायचे। त्यांनी खाली आलं, स्वतःच्या हाताने ऑफिस झाडून काढलं, मूर्ती टेबलावर ठेवली, सारं साहित्य जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवलं आणि 6:30 वाजल्यापासून कार्यकर्त्याची वाट पाहत बसले। 6:30ला ऑफिस झाडणारा पहिल्यांदा एक कार्यकर्ता आला। त्यांनी पाहिलं, आज ऑफिस एकदम चकाचक, कोणी झाडलंय? तो भीत भीत बाबासाहेबाजवळ गेला आणि बाबासाहेबांना विचारलं, बाबासाहेब, आज ऑफिस एवढं चकाचक कसं काय? हो रे, मी झाडून काढलं सगळं। तो व्यक्ती सकाळच्या 6 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत जेवढे कार्यकर्ते येईल त्या प्रत्येकाला सांगायचा, बाबासाहेबांनी आज ऑफिस झाडलं, बाबासाहेबांनी आज ऑफिस झाडून काढलं, बाबासाहेबांनी आज ऑफिस झाडून काढलं। कार्यकर्ते म्हणाले, बाबासाहेबांना 3-3 वेळेला बोलवाय गेलं तर बाबासाहेब खाली येत नसायचे। झाली माझी 2 पानं राहिलेत, झालं माझं 1 पान राहिलंय। म्हणजे 9 वाजल्याशिवाय ते कधीच जिना खाली उतरत नव्हते। आज मात्र बाबासाहेब 6:30ला कसे काय खाली येऊन बसलेत? सारेच्या सारे कार्यकर्ते एकमेकांमध्ये कुजबूज करायला लागले। त्यातला एक कार्यकर्ता जरा थोडा धाडशी होता,
तो म्हणाला, बाबासाहेब तुम्हाला आम्ही 3-3 वेळेला बोलवायला येतोय, तुम्ही कधीच खाली येत नाही आहे, आज मात्र एवढ्या लवकर 6:30 वाजल्यापासून कसं काय बसलात? त्यावेळेला बाबासाहेब काय म्हणाले माहिती आहे का? हो रे, मला रात्रभर झोपच लागली नाहीये. कार्यकर्ते म्हणाले, का हो बाबासाहेब तुम्हाला झोप लागली नाहीये? ते म्हणाले, ही मूर्ती कुठं बसवायची हे तुम्हाला कधी एकदा मला सांगू झालं होतं. माझ्या मनामध्ये सारखा विचार होतं, कार्यकर्ते कधी जमतात आणि कधी एकदा मी त्यांना सगळं सांगू. बाबासाहेब म्हणाले, सारे कार्यकर्ते म्हणाले, बाबासाहेब मग ही मूर्ती कुठं बसवायची आहे? ही मूर्ती संत तुकारामाला अर्पण करायची आहे, कारण या बौद्ध धम्माचा स्वीकार तर मी आत्ता करणार आहे, पण आजपासून 300 वर्षापूर्वी म्हणजेच 16व्या शतकामध्ये ज्यांनी विषमतेविरुद्ध बंड पुकारला होता आणि समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता आणि मनुवाद्याला कट्टर टक्कर दिली होती, ज्यांनी आपल्या अभंगामधून सारा बुद्धच बुद्ध सांगितला, अशा या बुद्धाला ही मूर्ती मला समर्पण करायची आहे. आता संत तुकारामाबद्दल आपल्या लोकांचं काही चांगलं मत नव्हतं आणि कार्यकर्त्याचंही चांगलं मत नव्हतं त्यावेळच्या काळात. त्यामुळे म्हणाले, बाबासाहेब तुम्ही काय सांगता? आता बाबासाहेबांचा आदेश. बाबासाहेबांसमोर काही कार्यकर्ते आणि बाबासाहेब ती मूर्ती घेऊन देहू रोडला निघाले. देहूला आले, देहू या गावात आले. तुम्हाला इथं बसलेल्या कुणाला माहिती आहे संत तुकाराम महाराजाचं आडनाव काय होतं? मोरे. काय आडनाव होतं? मोरे आडनाव होतं. लक्षात ठेवा, आज तरी विसरू नका पुन्हा. तिथले इतर आपल्या समाजाची जी माणसं आहेत ती चव्हाण आडनावाची आहेत, काही मोरे आडनावाची आहेत. माझी तिथं जवळजवळ 7 प्रवचनं झालीत जिथं आपला समाज राहतोय देहू रोडच्या गावामध्ये. ती माणसं काय म्हणाली माहिती आहे का त्यावेळच्या काळात बाबासाहेबांना? आत्ता तर आमचं चांगलं काहीतरी चाललंय, आम्हाला ब्राह्मण माणसं मंदिरात येऊ द्यायला लागलेत, रोज आम्हाला तिथले नैवेद्य मिळतात, काहीतरी दक्षिणा मिळतो, काहीतरी मानपान सन्मान मिळतो, आमच्या दुधात मीठ कालवायला तुम्ही कशाला आलात? हा तुमचा देव घेऊन जावा. काय म्हणाले देहूतली माणसं? हा, ही मूर्ती इथं नको बसवायची नाही आहे देहू गावात, तुम्ही ही मूर्ती जशी आणली तशी माघारी. म्हणजे बघा, एवढ्या मोठ्या बोधिसत्वाला सुद्धा त्यांनी ती मूर्ती तिथं बसवण्यासाठी नकार दिला. बाबासाहेब थोडेसे खिन्न झाले. त्यांनी ती मूर्ती उचलली आणि हातात घेऊन पुन्हा वापस मुंबईला जाण्यासाठी निघाले. ती मूर्ती घेऊन आत्ताच्या असलेल्या देहू रोड स्टेशनला आले. गाडीला बराच वेळ होता, कारण त्यावेळेला डेक्कन क्वीन आणि 2च गाड्या चालत होत्या, जास्त गाड्या चालत नव्हत्या. दुसरी गाडी यायला खूप उशीर होता, म्हणून त्या गाडीची वाट पाहण्यासाठी बाबासाहेब प्लॅटफॉर्मवर थांबलेले होते. तेवढ्यात एक बॉम्बे इन्फंट्रीचा मिलिटरी अधिकारी त्या प्लॅटफॉर्मवर फिरत होता आणि त्यांनी ती बुद्धाची मूर्ती पाहिली. आणि इंग्लिशमध्ये तो राहणारा मूळचा दिल्लीचा होता, कारण त्यावेळेला बॉम्बे इन्फंट्री म्हणजेच महारेजिमेंटची एक तिथे शाखा होती. त्यांनी ती मूर्ती पाहिली. जशी मूर्ती पाहिली रे पाहिली, लगेच म्हणला, दिस इज अ लॉर्ड बुद्धा. तो काय म्हणाला मिलिटरीवाला? दिस इज अ लॉर्ड बुद्धा. बाबासाहेब म्हणाले, येस येस. आणि बाबासाहेब आणि तो मिलिटरीवाला दोघे इंग्लिशमध्ये एकमेकांसोबत त्या बुद्धाबद्दल बोलत राहिले. आणि त्यांनी त्या मिलिटरीवाल्यांनी बाबासाहेबाला एक प्रश्न विचारला, ही मूर्ती घेऊन कुठं चाललात तुम्ही? त्यावेळेला ते म्हणाले, मला ही मूर्ती संत तुकारामांना अर्पण करायची होती, यासाठी मी देहूला घेऊन आलो होतो. पण देहूच्या ग्रामवासियांनी म्हणजे माझ्याच लोकांनी ही मूर्ती तिथं बसवण्यास नकार दिला, म्हणून ही मी परत दादरला घेऊन निघालोय. तो इतका चिडला, तो अधिकारी आपल्याच अधिकारी होता. तो म्हणाला, नो 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 म्हणला, ही मूर्ती तुम्हाला इथं देहूला, चला मी जागा देतो तुम्हाला. काय म्हणाला तो? चला मी जागा तुम्हाला देतो. होती त्या मिलिटरी ऑफिसरनी मिलिटरीच्या एरियाच्या ताब्यात असलेली
5 एकर जागा त्यांनी म्हटला ही जागा तुमचीसाठी बुद्धविहारासाठी. त्यावेळेला तिथं उपस्थित असलेले सोनवणे, गायकवाड, साळवे हे कार्यकर्ते जमा झाले आणि यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून एकाच दिवसात 5 ते 4.5 फुटाचं छोटंसं मंदिर बांधलंय. आज बी ते जसं तसंच आहे. कधी तुम्ही देवरोडला कधी गेलात तरी बघून या एकदा. एकाच दिवसात बांधलं त्या कार्यकर्त्यांनी ते मंदिर. आणि त्या एका दिवसात ते मंदिर बांधून संध्याकाळच्या 5:30-6 वाजेपर्यंत मंदिर तयार उभा पण केलं. आणि त्या मंदिरामध्ये बाबासाहेबांच्या हस्ते 25 डिसेंबर 1954ला, नोव्हेंबरला मूर्ती मिळाली, डिसेंबरला 25 डिसेंबर 1954ला ती मूर्ती बाबासाहेबांच्या हस्ते ती बसली. हे का सांगतोय? खरं प्रवचन तर आत्ता चालू होणार आहे. तुम्ही यातला एक अक्षर ना अक्षर तुमच्या काळजावर, तुमच्या मनावर कोरून ठेवायचं आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली आणि त्यांच्या मुखातून पहिला शब्द निघाला. काय पहिला शब्द निघाला? जागृतीचा विस्तव. जागृतीचा विस्तव सतत तेवत ठेवा. लगेच दुसरं वचन बाहेर पडलं त्यांच्या मुखातून. जे इतिहास विसरतात ते इतिहास कधीच घडवू शकत नाहीत. जे इतिहास विसरतात ते इतिहास कधीच घडवू शकत नाहीत. आणि त्यांनी लगेच कथा सांगायला सुरुवात केली. 2च ओळी बोलल्याने बाबासाहेब म्हणले, तुम्हाला माहिती आहे का, आजपासून 300 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज बौद्ध धम्माची दीक्षा घेणार होते. सारीच तिथली माणसं अवक झाली ना. आणि त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली बाबासाहेबांनी. बाबासाहेब म्हणले, एकदा छत्रपती शिवाजी महाराज महाडला 15 लेण्या आहेत. त्या 15च्या लेण्या बघण्यासाठी त्यांच्या शिष्टमंडळासह शंभू राजा त्यावेळेला 14 वर्षाचा होता, त्याला घेऊन ती लेणी पाहायला गेले. त्यांनी ती सारी लेणी पाहिली. एकदा साऱ्या लेणी पाहिल्यानंतर त्यांचं समाधानच झालं नाहीये. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले शिष्टमंडळाला, मला पुन्हा एकदा या लेणी पाहायच्या आहेत. राजाचा आदेश. त्यांनी दुसऱ्यांदा ती पुन्हा लेणी पाहिली. 2दा लेणी पाहून सुद्धा त्यांचं समाधान झालं नाही आहे. आणि शेवटच्या वेळेला 2 नंबर लेणीमध्ये ते येऊन उभा राहिले. त्यावेळेला एका भिंतीवर काही अक्षर मोडकी तोडकी लिहिलेली होती. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजाला काय म्हणतात जरा नीट ऐका, एक शब्द. शंभूराजे, मला लिहिता वाचता येत नाही, कारण माझ्या आईवडिलांनी मला शिकवलं नाही. पण तुम्ही पुण्यात राहिलात, तुमच्या आईनी तुम्हाला संस्कृतसह सारं काही शिक्षण दिलेलं आहे. तुम्हाला या भिंतीवर काय लिहिलंय वाचता येतंय का? त्यावेळेला शंभूराजे हात जोडून म्हणाले, पिताश्री, हे देवनागरी लिपीमध्ये आहे, हे संस्कृतमध्ये नाही. पण यातली काही अक्षर मी वाचू शकतोय, वाचू का? आणि त्यावेळेला शंभूराजांनी ती अक्षरं वाचायला सुरुवात केली. त्यामधली पहिली ओळ होती, हे जे सारेच्या सारे शिलालेख आहेत ना, सम्राट अशोकाच्या आदेशाप्रमाणे आहेत. त्यातला पहिला आदेश काय आहे बघा, नीट वाचा. आजही तुम्ही गेलात जर महाडला ना, 2 नंबरच्या लेणीमध्ये ते तुम्हाला पाहायला मिळेल. पहिली ओळ, राजांनी आपल्या प्रजेचा पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ करावा. ओळ क्रमांक 1, राजांनी आपल्या प्रजेचा पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ करावा. ओळ नंबर 2, प्रत्येक राजांनी आपल्या प्रजेचे पोटच्या मुलाप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा, औषध, पाणी, शेती याची काळजी घ्यावी. अन्न क्रमांक 3,
त्यांनी जबरदस्तीने शेतसारा घेऊ नये. जो मिळवलेला शेतसारा आहे, मिळवलेले पीक आहे, त्यांनी खाऊन उरलेल्यातला 20% भागच वसूल करावा. बघा किती सुंदर ओळी लिहिलेले आहेत. जो शेतकरी धान्य पिकवतो त्यांनी त्याला वर्षभर खर्च करून जे काही शिल्लक राहतं त्याच्यातला फक्त 20वा भाग फक्त राजाने घ्यावा. आणि त्यानंतरचे पंच शिल्लेलेला आहे. हत्या करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, खोटं बोलू नये, अशाच प्रकारची ही 10 कलमं त्याच्यावर त्या भिंतीवर आज लिहिलेली आहेत. आजपर्यंत जशी तशीच आहेत. मी कथा एवढ्यासाठी नाही आहेत सांगितली, खरा इतिहास जरा नीट ऐका. म्हणून बाबासाहेब म्हणतात जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत. त्यांच्यासोबत त्यांची कारकून मंडळी, त्यामध्ये प्रमुख असलेला मोरोपंत पिंगळे, त्याचं नाव काय होतं? मोरोपंत पिंगळे. त्या मोरोपंत पिंगळेला शिवाजी महाराजांना म्हटलं, मोरोपंत इकडे या तुम्ही. मोरोपंत पिंगळे आले. ते म्हणाले, आत्ता गेल्या गेल्या रायगडावर आपल्या राज्यात सभा बोलवायची आहे, मी तिथे घोषणा करणार आहे. आणि मोरोपंत पिंगळ्यांनी रायगडावर गेल्या गेल्या, तिथून रायगड खूप जवळ आहे महाडपासून, त्यांनी तिथूनच सगळ्यांना सभेचं आमंत्रण दिलं. राज्यसभा भरवली आणि त्या राज्यसभेमध्ये शिवाजी महाराजांनी एक प्रश्न विचारला. 5 ब्राह्मण त्यांच्या हाताखाली कारकूनचे काम करत होते, फार विद्वान आणि स्वतःला समजत होते. काय प्रश्न विचारला? मला बुद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे, मला बुद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे, तर मला बौद्ध भिक्षू कुठं मिळतात कोणी सांगेल काय? मला बुद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे, हे बुद्ध भिक्षू कुठे मिळतील मला कोणी सांगेल काय? आता ही छलकपटी ब्राह्मण सांगतील का? अजिबात सांगणार नाहीत. साऱ्याच्या साऱ्या ब्राह्मणांनी खाली माना गाठल्या आणि त्यांना माहीत असून सुद्धा त्यांनी उत्तर दिलं नाही. पण 14 वर्षाचा शंभू राजा उठून उभा राहिला त्या सभेमध्ये आणि तो म्हणाला, मी ज्या वेळेला संस्कृत शिकत होतो त्यावेळेला मला बऱ्याच वेळेला माझ्या आचार्यांनी सांगितलेलं आहे की सारे बौद्ध भिक्षू श्रीलंकेला राहतात. कुठे राहतात? श्रीलंकेला राहतात. लगेच राजाने आदेश काढला. काय आदेश काढला? मोरोपंत पिंगळे, दत्ताजी पासळकर, तुम्ही सारेच्या सारे इकडे या आणि आत्ताच्या आत्ता एक कमिटी नेमा आणि तुम्ही श्रीलंकेवर जाऊन 5 भिक्षू घेऊन या. बाबासाहेब एक क्षण थांबले आणि गहिवरले. बाबासाहेबांना हुंदका दाटून आला. का दाटून आला माहिती आहे का? बाबासाहेब म्हणतात, या ब्राह्मण चौकडी मंडळींनी जी शिष्टमंडळ पाठवलं होतं श्रीलंकेला ते आजपर्यंत 300 वर्ष झालं परत आलंच नाही. जर का हे जर पाठवलेलं शिष्टमंडळ श्रीलंकेवरनं 5 भिक्षू घेऊन जर आले असते तर मी तर आत्ता बौद्ध धम्म घेण्याचा निश्चय केलेला आहे. पण माझ्या अगोदर 300 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली असती. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले, जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत. अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या तुम्हाला त्यांचं भाषणखंड नावाचा 24वा खंड आहे. या 24व्या खंडामध्ये हा जसं मी सांगितलेला साराचा सारा उतारा तुम्हाला पाहायला मिळेल. मित्र हो, आपल्याला तथागतांचा इतिहास विसरून चालणार नाही. का चालणार नाही आहे? तथागतांनी घोषणा केली होती. काय घोषणा केली होती? हा बुद्ध धम्म माझ्या शरीर त्यागानंतर केवळ 500 वर्षात शुद्ध स्वरूपात राहील आणि त्यानंतर तो अशुद्ध होत जाईल.
त्यासाठी त्यांनी धम्मपदामध्ये एक गाथा लिहून ठेवलेली आहे, लोखंडाचा गंजच लोखंडाला खाऊन टाकेल, लोखंडाचा गंजच लोखंडाला खाऊन टाकेल. म्हणजे काय हो, आम्हीच आमच्या बुद्ध धम्माला नाशाला कारणीभूत असू, आम्हीच, दुसरे कोणी नाही आहे. आम्हीच आमच्या या बुद्ध धम्माच्या नाशाला कारणीभूत असू. हे का घडतं? प्रत्येकाने आपल्या छातीवर हात ठेवून विचारा, मी दररोज सकाळ संध्याकाळ विहारात येतोय का? मी 8 दिवसाला तरी विहारात येतोय का? मी अष्टमीला तरी विहारात येतोय का? मी उपवासाला तरी विहारात येतोय का? मी पौर्णिमेला तरी उपवास विहारात येतोय का? माझ्या प्रती असलेली सारी कर्तव्य मी पूर्ण करतोय का? विहारातले येणं सोडून द्यावं. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये रोज भगवंताने दिलेला सब दुःख निसरणाय सच्चीकरणिताय निब्बाण सच्चीकरणिताय ही जी गाथा आहे, म्हणजेच सर्व दुःखाचा नाश करून निर्वाणाकडे जाण्याचा जो मार्ग दिलेला आहे, त्याची गुरुकिल्ली पंचशील आहे. त्याची गुरुकिल्ली काय आहे? आधारशिला आहे. तिला पालीमध्ये त्रिपिटकामध्ये त्याला काय म्हटलेलं आहे? आधारशिला. ती आधारशिला तर तू उपस्थित खंबीर केली का काही? नाही ना केली. म्हणून आम्हाला त्याची आधारशिला खंबीरपणे उभा करावी लागणार आहे. आता अतिशय महत्त्वाचा विषय सांगितला जाणार आहे. आपण पौर्णिमा आर्याजीच्या माताजीच्या स्मरणार्थ, तिच्या आठवणीच्या स्मरणार्थ नाशिककरांनी दिलेली मूर्ती, आज त्याचं प्राणप्रतिष्ठान केलेलं आहे. मला जेव्हा जेव्हा मी या चिंचेच्या झाडापर्यंत येतो तेव्हा तेव्हा मला पौर्णिमा मातांची नेहमी आठवण येते. त्याचं कारण सांगू का? 3 प्रसंग मला पौर्णिमा मातांचे सांगावे लागतील. पहिला प्रसंग सांगतो. 2018ला 1 जानेवारीची आमची पदयात्रा निघत असते ज्ञानज्योतींची. या ज्ञानज्योतीच्या पदयात्रेमध्ये वाळूज या ठिकाणी, रांजणगावला वाळूज या ठिकाणी त्या आमच्या पदयात्रेमध्ये सामील झाल्या आणि आमच्यासोबत चालत चालत भीमा कोरेगावपर्यंत आल्या. त्यावेळेला संयोजनाचं काम माझ्याकडे होतं आणि फक्त 3च भिक्षुणी होत्या. 11 अनार्गिका होत्या आणि 60 भिक्षू होते. 60 भिक्षूचा संघ होता, 11 अनार्गिक होत्या आणि 3च भिक्षुणी होत्या. आणि या सगळ्याचं संयोजन माझ्याकडे होतं. त्यांचं खाण्याचं, झोपण्याचं, उठण्याचं, बसण्याचं, पाणी पिण्याचं, विश्राम करण्याचं सारं नियोजन माझ्याकडे असायचं. मी अख्ख्या भिक्षू संघाला एकच रूम द्यायचो. म्हणजे कांदे टाकल्यासारखे 60 भिक्षू एकाच रूममध्ये मी टाकायचो आणि 3 भिक्षुणीला एक रूम द्यायचो. सारे म्हणायचे, भंतेजी तुम्हाला काय कळतंय का नाही हो? ते माताजी म्हणायच्या, काश्यप तुमच्यामुळेच आम्हाला अतिशय सुखपूर्वक सगळं मिळते. तुम्ही विनयाचं खूप चांगल्या पद्धतीनं पालन करताय. मी पूर्ण आमच्या 45 दिवसाच्या नियोजनामध्ये उपासकाला अनार्गिक जवळ झोपू दिलं नाही आहे, अनार्गिक श्रामणेर भिक्षुणी जवळ जाऊ दिलं नाही आहे, भिक्षुणी भिक्षूच्या सान्निध्यात जाऊ दिले नाहीत. इतकं शुद्ध स्वरूपामध्ये नियोजन असल्यामुळं ती पदयात्रा अतिशय खूप प्रत्येकाच्या मनामध्ये ठासून भरून होती. आमची खूप मैत्री झाली. 3 औरंगाबादच्या आर्याजी, त्यानंतर आणि त्यांना महाराष्ट्र टेम्पलला घेऊन आलो. आल्या गायकवाड साहेबांना सांगितलं, यांना खालची 7 नंबरची खोली देऊन टाका. आणि त्यांना ती 7 नंबरची खोली दिली. त्यावेळेला माताजीचे शेवटचे शब्द सांगतात. पुन्हा माताजीची माझी भेट झाली नाही बुद्धगयेनंतर. म्हणाले, काश्यप बनते, मी अनेक भिक्षूंच्या सहवासात राहिले, पण तुम्ही जी ना आमच्याविषयी जी तळमळ करता ना ती फार वेगळी आहे.
म्हणजे तुम्हाला जे आदर पाहिल्या की भिक्षूंची पण सेवा भिक्षूंनी करावी, हा भिक्षूमध्ये एक नाही आहे हापणा की त्यांना वाटतं की भिक्षुणींनीच आपली सेवा करावी, पण नाही ना, त्या माता जी आहेत त्यांची पण सेवा केली झालीच पाहिजे. हे माझ्या मनातल्या इच्छेने, माझ्या करुणेने, दयेने मी ते करत होतो. तिथं मी तिथं विनय थोडासा मोडून तोडून लवचिक करत होतो. त्यामुळं तुम्ही ज्या वेळेला इथं आल्यानंतर पौर्णिमा माताचं मी पहिल्यांदा इथं पुण्यानुमोदनाला आलो. अभंगरावच्या एका कुणाचं जावं होतं मला माहीत नाही, गेल्या वर्षी 1-1.5 वर्ष पूर्ण झालं. त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं की पौर्णिमा मातांच्या हस्ते इथं मूर्ती बसवण्याचा संकल्प होता. आणि मग मला खूप आनंद झाला की ज्या मातेची आपण सेवा केली, मग त्यांनाच मी वचन दिलं होतं की मी आणि माझ्या काही सहकार्यासह आपण इथं मूर्ती बसूया. आणि त्याचा तो आज भाग्याचा दिवस उजडला. मी जे तुम्हाला वचन दिलं होतं ते वचन आज पूर्ण गेलेलं आहे आणि आज त्या कार्याला पूर्ण विराम मिळालेला आहे. हे विहार तुम्ही उभा केलेला आहे, मूर्ती स्थापन केलेली आहे, पण या मूर्तीमध्ये मगाच आमच्या अभंगरावने सांगितलं की प्राण प्रतिष्ठान भरलेलं आहे. प्राण केव्हा राहणार आहे यासाठी एक 10च ओळी सांगणार आहे, जास्त ओळी काही सांगणार नाही आहे. हे विहार बांधताना तुम्ही पाया खोदला होता आई, का तर या भिंती अनेक वर्ष टिकून राहाव्यात म्हणून, बरोबर आहे. पण हे विहार जर टिकून राहायचं असेल ना, या विहारात येणाऱ्या प्रत्येक उपासक उपासिक याला शिलाचा पाया असणं गरजेचं आहे. जर तुमच्यात शिलाचा पायाच नसेल, हे विहार राहिलो पण विहाराचं जिवंतपणा राहणार नाही आहे. या विहारामध्ये छोटंसं छत टाकलेलं आहे. हे छत कसं आहे माहिती आहे का माई? हे मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा ज्याला ब्रह्मविहार म्हणतात त्याचं हे छत आहे. तुमच्यामध्ये एकमेकाबद्दल सहानुभूती नसेल, प्रेम नसेल, एकमेकाबद्दल करुणा नसेल, हे विहार टिकल का काही? कधीच टिकणार नाही आहे. यासाठी तुमच्यामध्ये मैत्री, करुणा, दया अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे इथं या विहाराला 2 खिडक्या आणि 1 दरवाजा बसवलेला आहे. बसवला की नाही? हे कसं आहे काही? या दरवाजातनं कुशल सारं काही आत घ्यायचं आहे. जेवढं अकुशल असेल तेवढं या खिडकीतून बाहेर पाठवायचं आहे, एक्झॉस्ट करायचं आहे त्याला. याच्यासाठी या खिडक्या आणि दरवाजा केलेले आहेत, तरच हे विहार जिवंत राहील. या विहारासाठी तुम्ही धम्महॉल केलाय की नाही माहीत? हा धम्महॉल कशासाठी आहे? तुमच्या बचत गटाच्या गप्पा मारायसाठी नाही बरं का. मी प्रत्येक विहारात बघतोय रविवारचा हप्ता आहे, सोमवारचा हप्ता आहे. अरे माझ्या डोक्यात काही येतच नाही आहे. हे विहार आहे की बचत गटाचं ऑफिस आहे? नक्की मला काही कळतच नाही आहे. हे विहार कशासाठी आहे माहिती आहे काही? इथं केवळ धम्म प्रसारण, विहाराचा अर्थच कळला नाही आहे. त्यावेळेच्या काळामध्ये विहाराचा अर्थ काय होतो माहिती आहे का? विहार म्हणजे निवास म्हणतात. निवास हा त्याचा अर्थ मुळीच नाही आहे. जिथून धम्मज्ञानाचं प्रचारण केलं जात असायचं आचार्यामार्फत. कुणामार्फत? आचार्यामार्फत. जे बौद्ध धम्माचं प्रचारण केलं जातं, बौद्ध धम्म सगळ्याला सांगितला जायचा, त्याच्याकडून विनय करून घेतले जायचे, त्याचं नाव होतं विहार. त्याचं नाव काय होतं? विहार. पण आज मात्र त्या विहाराचा आपण दुसऱ्या कुठल्या कामासाठी उपयोग करू नये, मगच त्या विहाराचं जिवंतपणा राहणार आहे. आई, आपल्याला आपल्याशी खूप काय बोलायचं होतं, पण रात्री एका माताजीने मला टमाट्याचं सूप आणून दिलं होतं. बसलेत माताजी, हसायला लागले त्या इथंच बसले त्या. त्या सूपमुळं माझा घसा पार बसून गेला. म्हणजे काय बोलावं, ते घसा असा जाम झालाय की ते आता कधी उघडतो मलाच माहीत नाही आहे. त्यामुळं मला खूप काय आई तुमच्याशी 2-3 तास गप्पा मारायच्या त्या. काय हां, तुमच्याशी खूप मन मोकळेप्रमाणे तुम्हाला हसवून खेळून गप्पा मारायच्या होत्या. पण काय, या घशामुळं मला आपल्याशी काय जास्त संवाद करता येत नाही. तरीसुद्धा वर्षवसानिमित्ताचे 7 ते 8 नियम तुम्हाला सांगावे लागणार आहेत. यासाठी थोडंसं गंभीर्याने ऐका.
भगवंतानी 2565व्या वर्षापूर्वी 5 अरहंत भिक्षूच्या समवेत पहिला वर्षवास सारनाथ या ठिकाणी साजरा केला होता। तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येकाने 3 महिन्याचं ट्रेनिंग घ्यायचं आहे। आता ट्रेनिंग मुद्दाम शब्द वापरल्यावर कमी। मला सांगा, एक डॉक्टर आहे, एक नर्स आहे, एक सिस्टर आहे। हिनं सिस्टरचा 2 वर्षाचा कोर्स केला नाही, तू 5 वर्षाचा डॉक्टरचा कोर्स केला नाही, तू 2.5 वर्षाचा शिक्षकाचा कोर्स केला नाही। ही शिक्षक म्हणून शिकवू शकेल का? ती डॉक्टर होऊ शकेल का? ही नर्स होऊ शकेल का? तिला सलाईन लावता येईल का? लावता येणार नाही। पण आम्ही मात्र बिना ट्रेनिंगची सारे बौद्ध झालेलो आहोत। सारेच्या सारे, तुम्हीच नाही आहे, भारतातले सगळेच। कारण तथागतांनी आम्हाला वर्षवासामध्ये 3 महिन्याचा ट्रेनिंग कोर्स घ्यायला सांगितलेला आहे। या कोर्समध्ये काय शिकवलं जातं आहे? आचारसंहिता, नियमावली, कायदा, नियम, अनुशासन, म्हणजेच घटना, ज्याला विनय पिटक म्हणतात। आणि ही घटना विनय 3 महिने तुम्हाला शिकायचं आहे। आणि जोपर्यंत आम्ही हे विनय शिकत नाही, ही घटना शिकत नाही आहे, हे नियम शिकत नाही आहे, हे अटी शिकत नाही आहे, ही आचारसंहिता शिकत नाही आहे, तोपर्यंत आम्ही बुद्ध होऊ शकत नाही आहे। मला सांगा, बुद्ध धम्माच्या काय नियम आहेत, काय अटी आहेत, काय आचारसंहिता आहे, काय नियमावली आहे, मला माहितीच नाही आहे। मी कसा काय बुद्ध काय? यासाठी आम्हाला 3 महिन्याचं ट्रेनिंग सक्तीनं घ्यायचं आहे। नुसतंच ट्रेनिंग घ्यायचं नाही आहे। कसं घ्यायचं आहे? सक्तीनं ते ट्रेनिंग घ्यायचं आहे। या ट्रेनिंगमधले खूप नियम सांगितले जातात, पण 2 ते 3 नियम कोणी सांगतच नाही आहे। ते 2 ते 3 नियम पहिल्यांदा महत्त्वाचे ऐकून घ्यायचे आहेत। आम्हाला पहिल्यांदा उपोसत्त आणि उपवास यातला फरकच कळला नाही। आणि उपवास त्यालाच म्हणतोय आणि उपोसत बी त्यालाच म्हणतोय। आता आज मात्र नीट ऐकायचं आहे। शरीर शुद्धीसाठी जो केला जातो त्याला उपवास असं म्हणतात। चित्त शुद्धीसाठी जो केला जातोय त्याला उपोसत्त म्हणतात। पुन्हा एकदा नीट ऐकायचं आहे। शरीर शुद्धीसाठी केला जातो त्याला उपवास म्हणतात, त्याचे मनाशी काही घेणं देणं नाही आहे। आणि चित्त शुद्धीसाठी जो केला जातोय ना त्याला उपोसत्त म्हणतात। तुम्हाला 3 महिने चित्त शुद्धीचं ट्रेनिंग घ्यायचं आहे, शरीर शुद्धीचं नाही। कशाचं ट्रेनिंग घ्यायचं आहे? चित्त शुद्धीचं ट्रेनिंग घ्यायचं आहे, शरीर शुद्धीचं नाही। आता चित्तशुद्धी कशी होते? क्वेश्चन मार्क करा। चित्तशुद्धी कशी होते? त्यावेळेला भगवंतांनी सांगितलेलं आहे, आचार, आहार, विहार, आचार, विचार, आहार, विहार तुमचे बदलायला पाहिजे। बरोबर आहे की नाही? ह्या 4 गोष्टी बदलल्याशिवाय चित्ताला शुद्धता करता येत नाही। त्यातला पहिल्यांदा आपण जे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय करायला पाहिजे या संदर्भात पहिल्यांदा सांगतो, नंतर विचाराबद्दलचं सांगतो। नेहमी कितीला उठता काय तुम्ही? पहाटे 7ला, पहाटे 7 वाजता। कारण तुमच्या सगळ्याची पहाट 7 वाजताच होती का नाही? बाकीच्या लोकांची 4ला 5ला होती, पण तुमची मात्र पहाट 7ला होते। 6:30 7ला तुमची पहाट असते। आई, आपल्याला भगवंतानी 4 वाजता उठायला सांगितलेलं आहे। त्याचं कारण काय माहीत आहे का? कुणालाच माहीत नाही आहे। नीट ऐका ते कारण आज याचं विशुद्धी या मग्गू या ग्रंथामध्ये याचा उत्तर आलेला आहे। आपण जे अन्न खातो हे पचण्यासाठी सायन्स काय सांगते माहिती आहे का? 4.5 ते 5 तास लागतात। किती तास लागतात? 4.5 ते 5 तास। म्हणजे तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं मल 2:30 वाजता ते 3 वाजता म्हणजे बाहेर पडण्यासाठी ते तयार झालेलं असतं। तुम्ही ते कधी बाहेर टाकता?
तुमच्या सवडीप्रमाणे, कुणी 6ला, कुणी 7ला, कुणी 8ला, कुणी 9 वाजता, तुमच्या सवडीप्रमाणे जाता का नाही? रोज तेच करताय, कारण तुमचं शरीरच शुद्ध होत नाही पहिल्यांदा. म्हणजेच काय माहिती आहे का, तुम्ही जास्त वेळ पोटामध्ये मल ठेवल्यामुळं तुम्ही निरोगी राहण्याऐवजी रोगी राहता, अनेक रोगाला आमंत्रण देता. यासाठी भगवान बुद्धांच्या तो सगळ्यात वर्षवासातला पहिला नियम आहे. चित्तशुद्धी करत असताना तुमचं 4:30ला 5ला पोट साफ झालंच पाहिजे. दुसरा नियम मुखर्जन, पालीचा शब्द आहे. मुखर्जन म्हणजे काय, जरा नीट आहे का? तुम्ही रात्रभर शरीराला विश्रांती देता की नाही? त्यावेळेला नको असलेले टॉक्सिस म्हणजे विषारी द्रव्य सारे बाहेर पडत असतात. उदाहरणार्थ, डोळ्यातून घुम पडतो, कानातून कानमुळा बाहेर पडतो, नाकातून शेंबूड, तोंडातून खाकरा, लघवी, मूत्र, रात्रभर घाम सगळा बाहेर पडतो की नाही? मग हे तुम्ही कधी साफ करता? कधी 6ला, 7ला, 8ला, 10ला. त्याचं काही टायमिंग आहे का? नाही ना. म्हणजे तितक्या वेळेत तुम्ही हे सारं मल, शरीरातनं बाहेर पडलेलं मल तुम्ही तितक्या वेळ तुमच्या शरीरावर साठवून ठेवता. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, सूर्योदयाच्या अगोदर, सूर्योदय कितीला होतो? 5:45ला. सूर्योदय कितीला होतो? 5:45ला. म्हणजे तुमची 5:30ला मुखर्जन झालंच पाहिजे. कितीला झालं पाहिजे आई? 5:30ला. 5:30ला जर तुमच्या शरीरावर रात्रभराचं जे जे काय बाहेर पडलंय, मग डोळ्यातला घुम असेल, कानमुळा असेल, जे काय बाहेर पडलंय, रात्रभरातला घाम, हे 5:30ला तुमच्या शरीर शुद्ध झालं पाहिजे. ही झाली शरीर शुद्धता. आता चित्त शुद्धता. तुम्हाला 5:30 ते 6:30 या वेळामध्ये आनापान साधना करायची आहे, विपश्यना करायची आहे, सत्तीपठ्ठान करायचे आहेत. जे जे तुम्हाला काही शिकवलं असेल यासाठी चित्ताला आहार द्यायचा आहे. आणि एकदा का 7 वाजल्या त्यावेळेला तुम्ही विहारात अथवा आपल्या स्वतःच्या घरी तुम्ही जेवढ्या काही तुम्हाला बुद्धपूजा येतात तेवढ्या साऱ्या बुद्धपूजेचं पठण दररोजच्या दररोज करायचं आहे. बुद्धपूजा झाली, करेक्ट 7:30च्या घड्याळाच्या ठोक्याला 1 मिनिटसुद्धा पुढं जायचं नाही, 1 मिनिटसुद्धा मागे यायचं नाही आहे. लगेच नाश्ता करायला बसायचं 7:30ला. आता हे 7:30लाच का करायचं आहे? नीट ऐका. तुम्हाला वर्षवात चांगला करायचा आहे ना, नीट ऐका. दर 1 तासाला आपल्या शरीरात एक पित्त नावाची पिशवी आहे. ती दर 1 तासाला ती पालती होत असते. तुमच्या पोटामध्ये अन्नरस असो अथवा नसो. आता मला सांगा, तुम्ही 11 वाजेपर्यंत काही खाल्लंच नाही आणि पित्ताची पिशवी 3 वेळेला पालती झाली तर ते अन्नरसामध्ये मिसळेल की नाही आहे? मग तुम्ही रोगी राहाल की निरोगी राहाल? रोगीच राहाल. डोकं दुखल, मळमळ होईल, आम्लपित्त होईल, अनेक आजाराला तुम्ही स्वतःहून आमंत्रण देताय. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, 7:30लाच नाश्ता करायचा आहे, हलका फुलका. आता नाश्ता म्हणलं की सगळ्याच्या डोक्यात एकच प्रश्न बसलेला आहे, कांदा पोहे, शिरा, उपीट, उपमा, काय इडली, डोसा, काय काय यादी आहे मला माहीत नाही ती. आई, नाश्ता कशाला म्हणतात जरा नीट का? भगवंताच्या भाषेत खीळ म्हणायचे त्याला. खीळ म्हणजेच तांदळाचं पीठ दिलं जायचं, मीठ असायचं, गुळाचा एक खडा टाकलेला असायचा आणि तांदूळ मऊ शिजवलेले असायचे, अशी ती खीळ दिली जायची. झाला नाश्ता. म्हणजेच आई काहीही खाऊ शकता. तुझ्यात रात्रीची चपाती असते का नाही, अर्धी, बस हिरव्या मिरचीची चटणी त्याला लावून थोडीशी खा, झाला नाश्ता. अर्धी बाजरीची भाकरी घे, थोडीशी चिगळीची भाजी घे, थोडीशी घासभर खा, झाला नाश्ता. नाश्ता म्हणजे काय आहे, अल्पोप आहार घेणे. नाश्ता म्हणलं की तुम्ही बाकीची यादी, ना तर तो नवरा म्हणे सोड तुझा उपवास, कारण पोहे आणून आणून मी दमलो. त्यासाठी हो, यासाठी तुम्हाला तुमच्या घरात जे काही उपलब्ध असेल त्याचं सकाळी थोडंफार खाणं, त्याचं नाव आहे नाश्ता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे,
2 प्रकारचे स्वयंपाक बनवायचे आहेत रोज. नीट ऐका एक एक शब्द. फार अतिशय अनमोल उपवासाविषयी माहिती आहे. तुम्हाला रोज किती स्वयंपाक बनवायचे आहेत? ज्यांना अष्टशील करायचं आहे त्यांनी 2 स्वयंपाक बनवायचे. कारण ही शुद्ध परंपरा ब्रह्मदेशामध्ये आहे, श्रीलंकेमध्ये आहे, थायलंडमध्ये आहे, अरुणाचलला आहे, बांगलादेशमध्ये आहे. तिथं 2 प्रकारचे स्वयंपाक बनवले जातात. एक स्वयंपाक अष्टशील करासाठी म्हणजे दान देण्यासाठी आणि ज्यांनी उपवास केला त्यांच्यासाठी एक स्वतंत्र वेगळा स्वयंपाक केला जातोय. आणि एक स्वयंपाक घरातल्या सगळ्या माणसासाठी केला जातोय. तो एक स्वयंपाक जो अष्टशीलधारीसाठी जो केला जातोय ना, तो स्वयंपाक वेगळा ठेवतात. आणि रोजच्या रोज 1 दिवस सुद्धा खाडं न करता तुम्हाला अन्नदान करायचं आहे. का करायचं आहे माहिती आहे? काही बीज फल बीज फल बीज फल. म्हणजे तुम्ही अन्नदानाचं जर बीज पेरलं तर आयुष्यभर बघा, ज्वारीचा दाना तुम्ही एकच पेरताय, किती भलं मोठं कणीस घेऊन येते काही. मग तुम्ही 1 दिवस जर दान दिलं तर त्याला किती फळ लागेल. आणि तुम्ही 90 दिवस जर अन्नदान दिलं तर आता तुमच्या मनात आलं असेल रोज बनते कुठून आणायचा, आला असेल. पण त्याच्यासाठी उपाय सांगतो तुम्हाला. दररोज तुम्हाला भिक्षू मिळणार नाही, पण एक आपल्या चित्ताने बघायचं. एक म्हातारी आहे, तिला लवकर भाकर कोण देत नाही. एखादा म्हातारा आहे, त्याला कोणी लवकर भाकर देत नाही आहे. तुम्ही रस्त्याने येता जाता एखादा भिकारी असतो, त्याला कोणी जेवण देत नाही आहे. कोणी काच बाटल्या चपल्या गोळा करणारे, प्लास्टिक भंगार गोळा करणारे असतात, त्याला कोणी वेळेवर जेवण देत नाही. आपल्या नजरेतून बघायचं की त्याला खूप अन्नाची गरज आहे. अशा माणसाला आपण डोक्यात आणायचं आणि रोज त्या माणसाला जेवण पोच करायचं. रोज जेवण पोच करायचं आणि मगच उपवास सोडायचा. म्हणजे अन्नदान करायचं आहे आणि मग उपवास सोडायचा आहे आपला. उपवास सोडताना काय करायचं आहे जरा नीट ऐका. 11:30ला तुम्हाला भोजनाच्या ताटावर बसायचं आहे. कितीला बसायचं आहे? 11:30ला. 11:35ला भोजनाला सुरुवात झालीच पाहिजे. आणि 12ला 10 मिनटं 5 कमी असताना तुमचा हात धुतलेलाच असला पाहिजे. आता मला बरेच जण विचारतात, मगाचे आलेल्या मावशीनं माझ्या विचारलं, कांदा खायचा का बनते? बौद्ध धर्मामध्ये कांतही खायला काहीच बंधन नाही. काही खाऊ शकता तुम्ही. या पृथ्वीवर जेवढ्या खाण्याच्या वस्तू आहेत, जेवढी यादी बनेल त्या प्रत्येक वस्तू तुम्हाला खाण्याची मुभा आहे. त्याच्यात सारा अर्थ समजून घ्या तुम्ही. या विश्वात जेवढ्या खाण्याच्या वस्तू आहेत ती प्रत्येक वस्तू तुम्ही खाऊ शकताय. कारण त्याविषयी एक शुद्ध वचन तुम्हाला सांगतो. हे वचन बाहेर कोणी भिक्षू सांगत नाहीत. प्रत्येक वस्तूमध्ये 5 तत्व असतात. अग्नी, पृथ्वी, जल, वायू. आता उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही गहू घ्या, ज्वारी घ्या, जेवढी कडधान्य आहेत, जेवढी धान्य आहेत, यामध्ये 5च तत्व आहेत. सारे भाजीपाला घ्या, जेवढे दिसतील तेवढे डोळ्याला तेवढे सगळे भाजीपाला घ्या, त्यामध्ये 5 तत्व आहेत. अग्नी, पृथ्वी, जल, वायू. तुम्ही सारी दूध घ्या, दुधापासून बनवलेले सारे पदार्थ घ्या, त्यामध्ये काय अग्नी, पृथ्वी, जल, वायू आहेत. त्याचप्रमाणे कोणताही पदार्थ तुम्ही घ्या, या प्रत्येक पदार्थामध्ये एकच तत्व आहे, अग्नी, पृथ्वी, जल, वायू. म्हणजेच या पंचमहाभूताच्या शरीराला तुम्ही पंचमहाभूताचाच आहार देताय. पंचमहाभूतापासून बनलेल्या या शरीराला पंचमहाभूताचाच आहार देताय. त्यामध्ये तुम्ही कोणताच फरक करायचा नाही. पण तुम्हाला 12च्या अगोदर सारं जेवायचं आहे. आता इथून मात्र खरा उपवास आपला चालू होतोय, चित्तशुद्धी चालू होते. काय खरा उपवास आहे, काय चित्तशुद्धी आहे? तुम्हाला 12 ते 1 छानपैकी विश्रांती घ्या. त्यानंतर तुमच्या घरामध्ये जेवढे ग्रंथ असतील त्या ग्रंथाचं वाचन करायला सुरुवात करायची. 4-4:30 वाजेपर्यंत जर तुम्हाला काम नसेल, शेतातलं कुठलंच काही काम नसेल, तर दररोज 2 वाजल्यापासून 4:30-5 वाजेपर्यंत ग्रंथ वाचन करायचं आहे. ग्रंथ वाचन संपलं त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 4 वाजता तुम्हाला चहा प्यायचा आहे. आता मला लय जणांचे फोन आले बरं का, दुधाचा प्यायचा की काळा प्यायचा.
वास्तविक पाहता याचं कुठंच काही आलेलं नाही आहे, पण एक शब्द आहे हा कुठंतरी आलेला आहे की दूध पुरणार नाही, पण मी या गोष्टीच्या विरोधात आहे. त्याचं कारण काय माहीत आहे का? कारण त्याच्यामध्ये पंचमहाभूत तत्वच आहेत. त्यामध्ये बी अग्नी, पृथ्वी, जल आणि वायू आहे. भगवंताने दिलेला जा त्रिपिटकातला जो नियम आहे त्यामध्ये अग्नी आहे, पृथ्वी आहे, जल आणि वायू आहे. त्यामुळे ते सुद्धा संध्याकाळी दुधाचा चहा घ्यायला सुद्धा काय मला वाटतंय की घ्यायला हरकत नाही आहे. भगवंताने तुम्हाला काय घ्यायला सांगलंय? आजच्या 12 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय होईपर्यंत म्हणजे 7 वाजेपर्यंत गिलान बच्चया म्हणजेच रस आहार घ्यायचे आहेत. नीट आहे काही? रस आहार. रस आहार म्हणजे कोणत्याही प्रकारचे रस आहार. म्हणजे उदाहरणार्थ सर्व प्रकारच्या भाज्या शिजवायच्या, त्याचं तुम्ही सूप काढू शकताय. सर्व प्रकारची फळं त्याचा रस तुम्ही काढू शकताय. सर्व प्रकारची फुलं त्याचा रस काढू शकताय. हे मी सगळ्यांना शिकवलेलं आहे. गेल्या वर्षी माझ्या विहारामध्ये 23 महिलांनी वर्षवास केला. त्यामुळं त्या महिला मला सर्व प्रकारचे रस आणून द्यायच्या. तुम्ही कोणत्याही प्रकारचा रस तुम्हाला प्यायला मुभा आहे. त्याला गिलान बच्चाया म्हटलेलं आहे. तर ही गिलान बच्चाया घ्यायची आहे आणि ही गिलान बच्चाया घेतल्यानंतर तुम्हाला छानपैकी पुन्हा 7 वाजता वंदना घ्यायची आहे. पुन्हा 8 ते 9 9:30 वाजेपर्यंत ध्यान साधना करायची आहे आणि झोपताना मात्र आनापान विद्या करत झोपी जायचे आहे. आपला येणारा जाणारा श्वास निरंतर बघतच तुम्हाला झोपायचा आहे. मग मात्र तुमची चित्तशुद्धी झाल्याशिवाय राहणार नाही आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा वर्षवास करायचा आहे. बरीचशी सत्यवचनं या ठिकाणी मी आपल्या कथन केलेले आहेत. या सर्व सत्यवचनांनी आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो, आपल्या सर्वांची स्वस्थ मुक्ती हो. साधू 3 वेळेला मी बदनची आज्ञा घेऊन 1-2 शब्द सांगू इच्छितोय. आपण या वर्ष वासानिमित्त आपण सारे पुण्यकर्म करणार आहात, दान द्यायला उठणार आहात. पण त्या अगोदर 2 गोष्टी मला सांगणं अत्यंत गरजेचं आहे. त्या 2-4 गोष्टीचं तुम्हाला तंतोतंत तुमच्या जीवनामध्ये पालन करायचं आहे. 4 लोकांनी आम्हाला दान द्यायचं नाही. तुमच्यासमोर पहिल्यांदा असा भिक्षू संघ बसला असेल की जो कधीच म्हणत नाही आहे असं की 4 लोकांनी मला दान देऊ नका. पण हा संघ मात्र तुम्हाला आज्ञा देत आहे 4 लोकांनी आम्हाला दान द्यायचं नाही आहे. कोण 4 लोक आहेत जरा नीट आहे का? ज्यांच्या घरामध्ये दारू काढली जाते, उकळली जाते, विकली जाते, जो एकट्याचं घर चालवण्यासाठी हजारो घराची राख रांगोळी करतोय. दारू विकणाऱ्या माणसांनी मला इथं दान आणायचं नाही किंवा दान द्यायचं नाही या संघाला. 2 नंबरचा व्यक्ती जो मांस विक्री करतो, शस्त्र विक्री करतो, त्याचप्रमाणे वेश्या व्यवसाय, कुंटणखाना चालवतो, जुगारीचे अड्डे चालवतो, मनोरंजनाची साधनं चालवतो, व्याजबट्टा करतो, अशा लोकांनी मला दान आणून द्यायचं नाही आहे. कारण भगवंतांनी या दानाला अस्वीकार असं म्हटलेलं आहे. ते कधीच स्वीकार करायचं नाही आहे. कारण त्या दानामुळं बलवती आणि फलवती कधीच होत नाही आहे. मग मला दान द्यायचं आहे ना, कोण द्यायचं आहे जरा नीट आहे का? तुम्ही रोज खुरपणाच्या कामाला जात असाल, निंदणीच्या कामाला जात असाल का, कुठल्याही मजुरीच्या कामाला जात असाल, गौंड्याच्या, सुताराच्या, लवाराच्या, तिथं मिळालेले निरळ्या घामाचे तुमचा 1 रुपया असू द्या, तो आम्हाला इथं दान देऊ शकताय. पहिली सूचना. आता दान म्हणलं की तुमच्या सगळ्याच्या डोळ्यासमोर पैसेच येतात. दान काय दिलं जातं आहे जरा नीट ऐका. भगवंताच्या काळामध्ये अष्टपुरस्काराचं दान दिलं जायचं. कशाचं दान दिलं जायचं? म्हणजे भिक्षूंच्या ज्या गरजा आहेत, भिक्षूला लागणारे जे अन्न, वस्त्र, निवारासाठी लागणाऱ्या ज्या गरजा आहेत, या साऱ्या गरजा दिल्या जायच्या. त्याचं नाव होतं अष्टपुरस्कार. या अष्टपुरस्कारानंतर दुसरी वस्तू याची औषधं. आता बघा माझा मागापासून कसा दिसतोय. मध कोणी देणार नाही आहे. कारण मध द्यायला पाहिजे, गूळ द्यायला पाहिजे, खडीसाखर द्यायला पाहिजे. म्हणजे त्यावेळेची जी औषधं होती, गुळाची काकवी द्यायला पाहिजे. हे सुद्धा तुम्ही दानामध्ये देऊ शकता जर असेल तर. दुसरी गोष्ट, हे तुमच्याकडे काहीच नाही आहे, तुमच्या घरामध्ये रोज भाकरी खाता, तुमच्याकडे धान्य आहे. हा भिक्षू संघ चालवण्यासाठी तुमच्या घरामध्ये ज्वारी असेल, बाजरी असेल, मटके असेल, हरभरा,
मका काही वाटेल ते असेल, एवढंच कशाला, लसूण, कांदा, मिरची, जिरी, मोहरी, मीठ, काडी डब्बा, माचीस, या साऱ्या वस्तू तुम्ही या भिक्षू संघाला दान देऊ शकताय. समजा याही वस्तू तुमच्याकडे नाहीत, समजा पैसाही नाही आहे, भाजीपालाही नाही आहे, धान्यही नाही आहे, तुमच्या घरी तर उकरंड आहे का नाही आहे की नाही आहे, त्या उकरंड्यातल्या प्रत्येकाने एक एक गोणी भरायची. माझ्याकडे 250 बोधिवृक्षाची झाडं आहेत, त्या प्रत्येक झाडाला ना जाऊन मी खत घालणार आहे. प्रत्येकाने एक एक गोणी माझ्या गाडीमध्ये टाकायची. खतही नाही तुमच्याकडे उकरंड्यातला, जवळ इथे कुठं वावर आहे का नाही, त्या वावरातली एक एक काळी पोती माती भरा, ती आमच्या गाडीमध्ये आणून टाका. म्हणजे तुम्हाला ह्यापैकी, या दानापैकी कोणतंही दान तुम्ही या भिक्षू संघाला देऊ शकताय. आणि यापैकी काहीच नाही, समजा आता जेवढं सांगितलं यापैकी, इथं फुलं आहेत ना, त्यातलं एक फूल घेऊन या, आम्हाला अर्पण करा बस. आणि तेवढे फूल बी नाही मिळालं, नुसताच वंदा मी बनते म्हणा, तरी आम्हाला ते दान पोचलं. या सत्यवचनाने तुमचं मंगल हो, कल्याण हो, स्वस्थ मुक्ती हो. या ठिकाणी पूज्य भदंत काश्यपजी यांनी बोधिसत्वाचे अतिशय मार्मिक असं महत्त्वपूर्ण संदेश या ठिकाणी तुम्हा सर्वांना दिला. बाबासाहेबांना बोधिसत्व ही बौद्ध भिक्खू संघाने पदवी बहाल केलेली आहे. आणि ती पदवी बहाल केल्यानंतर भिक्खू संघाच्या माध्यमातून बाबासाहेबांना जी काही मूर्ती भेट दिली होती, ती मूर्ती बसवण्यासाठी बाबासाहेबांना कसा त्रास झाला, कसा तो मिलिटरीमन भेटला, त्यांनी कशा पद्धतीनं बाबासाहेबांना जागा दिली, आणि ती मूर्ती आजही देहू रोडला आहे. तुम्ही आयुष्यातून एकदा का होईना त्या मूर्तीला भेट द्या, लक्षामध्ये. आणि म्हणून अतिशय मार्मिक असं या ठिकाणी भंतींनी तुम्हा सर्वांना धम्मदेशना दिलेली आहे. तुम्ही सर्वांनी सकाळपासून भिक्खू संघाची देखभाल, सेवा, अन्न, भोजनदान तुम्ही दिलेलं आहे. या सर्व दानाचं दानानुमोदनपर या ठिकाणी भिक्खू संघ तुम्हा सर्वांना आशीर्वाद देतील. सर्वांनी हात जोडून या ठिकाणी आपण सर्वांनी आशीर्वाद ग्रहण करायचा आहे. आणि आशीर्वाद झाल्याच्या नंतर आपण सर्वांनी भंतीजी म्हटल्याप्रमाणे ज्यांना जे काही दान द्यायची इच्छा असेल, भंतीने अनेक वस्तू सांगितली, हे नसेल तर ते नसेल तर ते नसेल तर ते नसेल तर ते, आणि काहीच नसेल तर गुडघ्यावर बसून 3 वेळा अभिवादन तर करू शकता बस. तर अशा प्रकारे आपण त्यानंतर भिक्खू संघाला दान द्यायचं आहे. सर्वांनी हात जोडावं. सबेंतियो विभाजान्तो साबरोगो विनाशतो माते भवन्त्वन्तराय सुखे दीर्घायिको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते. बोला साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. ठीक. बोधिसत्व